नमस्कार, मी रेणुका कड. आज आपल्यासोबत संवाद जो साधणार आहे तो संवाद आहे आंतरराष्ट्रीय विधवा दिनाच्या निमित्ताने. 23 जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केला आहे. आजच्या दिवसाची जी थीम आहे ती इनव्हिजिबल विमेन इनव्हिजिबल प्रॉब्लेम अशी आहे. म्हणजे ज्या स्त्रिया कधी दिसत नाही किंवा त्यांच्या समस्या दिसत नाही अशा सगळ्या स्त्रियांच्या समस्या आजच्या 23 जून ह्या आंतरराष्ट्रीय विधवा दिनाच्या निमित्ताने चर्चेला घेतल्या जातात. ह्या वर्षीची जी थीम आहे त्याचा मुख्य उद्देश हा आहे की ज्या स्त्रिया कोविडच्या काळामध्ये विधवा झाल्या अशा सगळ्या स्त्रियांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या ह्यावरती आपण सगळेजण मिळून काय करू शकतो या अनुषंगाने इनव्हिजिबल विमेन इनव्हिजिबल प्रॉब्लेम अशी थीम संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेली आहे. कोविड आणि आपल्या देशातील स्त्रिया किंवा आपल्या राज्यातील स्त्रिया म्हणून सांगायचं झालं तर कोविडच्या काळामध्ये आपण बघतो की खूप सगळे आत्ता ह्या दुसऱ्या लाटेमध्ये खूप सगळे लोक जे आहे त्यांचा जीव गेलेला आहे किंवा त्यांनी आपले प्राण गमावलेले आहे. याचा परिणाम डायरेक्टली जो सगळ्यात मोठा झाला तो स्त्रिया आणि छोट्या बालकांवरती झाला. राष्ट्रीय बाल हक्क आयोग जे आहे त्यांच्या आकडेवारीनुसार 30,000 बालकं देशामध्ये अनाथ झाल्याची माहिती समोर येते आहे. विधवा स्त्रियांच्या बाबतीमध्ये आकडेवारी ठोस अशी समोर आली नसली तरी प्राथमिक जी आकडेवारी समोर आलेली आहे ती आपल्या राज्यातली महाराष्ट्रातली ती जवळपास 3,000च्या आसपास असल्याचं म्हटलं जातं आहे. अजून त्याची आपण ज्याला म्हणू शकतो की एक शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वे होणं, त्याच्यावरची मांडणी होणं आणि नेमका आकडा हाती येणं ते काम अजून व्हायचं आहे. ह्या निमित्ताने आपलं राज्य सरकार ह्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करेल, लक्ष देईल अशी अपेक्षा आपण बाळगूया. आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणत असताना नेमका हा विधवा म्हणून का किंवा विधवा दिन का महत्त्वाचा आहे तर जगामध्ये 2015मध्ये एक सर्वे केला गेला होता. विकसनशील देश, गरीब देशांचा मिळून आणि काही आपण ज्याला प्रगत देश म्हणतो अशा सगळ्या देशांचा आहे. आणि ह्या रिपोर्टच्या अनुषंगाने जगामध्ये ज्या विधवा स्त्रिया आहेत त्या सगळ्या विधवा स्त्रियांना वेगवेगळ्या सामाजिक, मानसिक, आर्थिक, भावनिक, लैंगिक अशा सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. हे एक मेजर फाइंडिंग समोर आलं होतं. आणि ह्या फाइंडिंगच्या अनुषंगाने काम करण्यासाठी म्हणून 2015ला संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय विधवा दिन हा जाहीर केला. तेव्हापासून आपल्या जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय विधवा दिन हा पाळला जातो. कोविड म्हणून पाहत असताना आणि कोविडच्या काळामध्ये विधवा झालेल्या स्त्रिया आणि ज्या आपण ज्याला म्हणू शकतो की नैसर्गिक कारणांमुळे किंवा आपल्या जोडीदाराच्या अपघाती मृत्यूमुळे किंवा आजारपणामुळे ज्या स्त्रिया विधवा झालेल्या आहेत, खरं तर आपल्याकडे आपण त्याला सिंगल विमेन म्हणतो. जगाच्या पातळीवरती देशभरामध्ये सुद्धा सिंगल विमेन ही टर्म वापरली जाते. ह्या सिंगल विमेनमधला एक घटक जो आहे तो विधवा स्त्रियांचा आहे. तर ह्या स्त्रियांना अनेक प्रॉब्लेम लॉकडाऊनच्या काळामध्ये, पहिल्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा आणि आताही मोठ्या प्रमाणामध्ये फेस करावे लागले. आता यातले प्रॉब्लेम नेमके काय किंवा कसे तर त्याची मांडणी किंवा त्याच्यावरती चर्चा करत असताना काही गोष्टी मुख्यतः मी ह्या ठिकाणी मांडू इच्छिते. ती म्हणजे की ज्या एकट्या राहणाऱ्या महिला आहेत, सिंगल विमेन आहेत, ह्या सिंगल विमेनला कुटुंबाची जबाबदारी आणि त्यांची स्वतःची जबाबदारी हे एक मोठं चॅलेंज त्यांच्यासमोर आहे. म्हणजे घर सांभाळायचं आहे, मुलांचं संगोपन करायचं आणि म्हणजे हे सगळं करण्यासाठी हातामध्ये पैसा पाहिजे आणि पैसा कमवण्यासाठी रोजगार पाहिजे. लॉकडाऊनमुळे आपण बघतो आहे की अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये खूप सगळ्या लोकांचे जॉब गेलेले आहेत. त्यांना ते जॉब परत मिळतील का नाही मिळणार, सगळी परिस्थिती पाहता हे त्यांना जॉब परत मिळणार नाही अशीच परिस्थिती आहे. अनऑर्गनाइज सेक्टर म्हणून पाहत असताना स्त्रियांचा यामधला परिणाम पाहत असताना ज्या स्त्रिया मेजॉरिटी गरीब कुटुंबातील स्त्रिया किंवा मार्जिनल कम्युनिटीमधल्या स्त्रिया ह्या मोठ्या प्रमाणामध्ये एकटेपणाचं, विधवापणाचं जीवन जगतात. कारण त्यांचे सर्वायवलचे प्रश्न हे बिकट असतात. म्हणजे ह्या ज्या स्त्रिया त्यांच्या कामाचं स्वरूप आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागमधून शेतीकाम असेल, शेतामधली शेतमजुरी असेल हे आहे. आणि दुसरं
शहरी भाग म्हणून जर पाहायचं असेल तर घरेलू काम करणाऱ्या महिला असतील किंवा त्यांना जे काम मिळत असेल, छोटे छोटे पार्लर चालवणं असेल, शिवणकाम करणं असेल, अशा सगळ्या स्त्रियांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत, ह्या सगळ्या स्त्रियांना ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सफर करावं लागलं किंवा खूप सगळे प्रॉब्लेम फेस करायला लागले. आणि म्हणून अशा सगळ्या स्त्रियांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं जावं म्हणून इनव्हिजिबल विमेन इनव्हिजिबल प्रॉब्लेम ही थीम आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल विडो विमेन डेच्या माध्यमातून पाळली जाते आहे. आणि ग्लोबल विडो फंड म्हणून जे आहे ते याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण वर्षभर काम करणार आहे. आपल्याला माहिती आहे की संजय निराधार गांधी योजना ही आपल्याकडे चालते, पण लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांनाच म्हणजे ह्या योजनेचं स्वरूप पाहिलं तर विधवा स्त्रियांना पेन्शन ह्या योजनेच्या माध्यमातून मिळते. ती पेन्शन अगदी तुटपुंज स्वरूपाची आहे. सध्याचा महागाई आणि पेन्शनची मिळणारी रक्कम याचा ताळमेळ बसणं फार कठीण आहे. दुसरं, लॉकडाऊनमध्ये आणि लॉकडाऊनच्या पूर्वीसुद्धा म्हणेल मी की पेन्शन ही जी योजना आहे, कुठल्याही योजनेची अंमलबजावणी जी सरसकट व्हायला पाहिजे ती अंमलबजावणी सरसकटपणे होत नाही. त्याच्यामध्ये बरेच अडथळे येतात, शासनाकडून अनुदान उशिरा येतं, त्यामुळे जे लाभार्थी असतात त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळायला उशीर होतो. म्हणून ह्या सगळ्या चॅलेंजेस आणि पुन्हा हाताला काम नाही, लॉकडाऊन आहे, तुम्ही घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, अशा सगळ्या प्रॉब्लेम लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या सगळ्या विधवा स्त्रियांनी फेस केले. याच्यासोबतच ज्या स्त्रियांनी त्यांचे जोडीदार गमावले, त्यांचा किंवा ज्याला आपण त्यांचा पती म्हणू किंवा नवरा म्हणू गमावलं, हे त्यांच्यासमोर अचानक उभं राहिलेलं संकट होतं. याच्यामुळे त्यांचे झालेले मानसिक, आपण ज्याला डिप्रेशनमध्ये काही स्त्रिया गेलेल्या आहे, मानसिक आघात त्यांच्या मनावरती झालेले, संपूर्ण कुटुंबावर झालेले आहे. आणि आता आपला जोडीदार गेला, घरातला कमवता व्यक्ती गेला, तर आपण पुढे सर्वाईव्ह कसं करायचं, आपल्याला रोजगार कसा मिळेल, असे सगळे प्रश्नसुद्धा ह्या स्त्रियांसमोर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहे त्यांना. आणि ह्या स्त्रियांना म्हणजे कोविड विधवा ही टर्म खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती वापरली जाते. आता ही टर्म वापरण्याचं कारण काय, तर आपण म्हणजे दोन गोष्टी या ठिकाणी मी मांडेल. एक, आपण सगळेजण जाणतो की HIV एड्सचं संकट हे अजूनही मानव जातीवरती आहेच, पण HIV एड्स हा आजार काही जसा संसर्गजन्य आजार नव्हता. तुमचा जर एखाद्या व्यक्तीशी फिजिकल कॉन्टॅक्ट आला तर आणि ती व्यक्ती जर HIV बाधित असेल तर एखादी व्यक्ती HIV संक्रमित होऊ शकते किंवा बाधित होऊ शकते. ही एक पॅन्डेमिक आपल्या 21व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याकडे होती, जगामध्ये होती, फक्त आपल्याकडेच नाही. यामुळे जे पुरुष मरण पावले किंवा जे स्त्रिया मरण पावल्या आणि प्रामुख्याने पुरुष, तर त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन, कुटुंबाचा पाहण्याचा दृष्टिकोन, आणि जेव्हा तुमचा करता घरातला जोडीदार जातो त्यावेळेस त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवणं किंवा त्यांना दूर ढकलणं, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स HIV एड्सच्या काळामध्ये ह्या स्त्रियांना सोसावे लागतात. दुसरं पॅन्डेमिक ज्याचा म्हणजे थेट परिणाम आपल्यावरती झाला नसला तरी साऊथ आफ्रिकासारख्या देशामध्ये, खंडामध्ये तो मोठ्या प्रमाणात झाला, तो होता इबोला व्हायरसचा. इबोला व्हायरसने साऊथ आफ्रिकेला मोठ्या प्रमाणात म्हणजे त्याची झळ जी आहे सोसावी लागली. आणि जसे आता कोविडच्या काळामध्ये लोक मरण पावतात, तसेच इबोला व्हायरसमुळे सुद्धा अनेक लोक मरण पावले, हजारो लोक मरण पावली. आणि तिथल्या ज्या स्त्रिया विधवा झाला त्यांच्यासाठी सुद्धा पुन्हा उपजीविका आणि जमीन असे दोन्ही प्रश्न निर्माण झाले की जे काही त्यांची जमीन आहे त्यांच्यातून त्यांना बेदखल करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला. तसंच आपल्याकडे सुद्धा. आणि त्याच्यानंतर आत्ताची ही जी तिसरी पॅन्डेमिक आहे, कोविड पॅन्डेमिक किंवा कोरोना महामारी, ह्या कोरोना महामारीमध्ये सुद्धा अनेक स्त्रिया ज्या विधवा झालेल्या आहेत त्यांच्यासमोर आत्ताचे बेसिक प्रश्न आहेत की त्यांचा, ज्याला म्हणजे अगदी अन्न वस्त्र निवारा आपण जे म्हणतो ते आहे. आणि ह्या सगळ्या स्त्रियांना त्यांच्या घराचा प्रश्न भेडसावत आहे. ज्यांच्या म्हणजे ज्यांचं कुटुंब, त्यांनी घर नवीन बांधलं होतं, त्यांचे घराचे कर्जाचे प्रश्न असतील, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असतील, अशा सगळ्या गोष्टीला ह्या सगळ्या स्त्रियांना सामोरं जावं लागतं आहे. आणि दुसरं की अचानकपणे झालेला आघात, मनाला बसलेला आपण एक शॉक म्हणू शकतो किंवा त्रास जो आहे तो ह्या सगळ्या स्त्रियांना सोसावा लागत आहे. त्यासोबतच हा शॉक त्यांच्यासोबत असलेले त्यांच्या मुलांनासुद्धा सोसावा लागत आहे.
म्हणजे एक उदाहरण म्हणून मी सांगेल, लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद, अहमदनगर आणि जालना ह्या 3 ठिकाणी बऱ्यापैकी रिलीफ वर्कच्या निमित्ताने जाणं येणं होतं. या काळामध्ये तिथे ज्या काही कोविडमुळे ज्यांनी त्यांचे पती गमावले, जोडीदार गमावला, अशा स्त्रियांचे अनुभव जर पाहिले तर त्यांना त्यांच्या कुटुंबातून बेदखल करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. म्हणजे आपल्याकडचं जे सोशल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये नवरा मेला तर त्या बाईचं स्थान जे आहे त्या कुटुंबामध्ये हे फारसं अबाधित राहत नाही किंवा ते डळमळीत होतं. त्याच्यामुळे त्यांचे प्रॉपर्टीचे प्रश्न निर्माण झालेले, रोजगाराचे प्रश्न निर्माण झालेले, त्यांच्या मुलांच्या संगोपनाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या प्रश्नांवरती येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. आणि शासन म्हणून जर काम करायची, म्हणजे शासन म्हणून काय करायला लागेल, तर ज्या काही योजना आहेत ह्या सगळ्या योजनांना शासनाने फार चांगल्या पद्धतीने, आपण ज्याला म्हणतो एक स्ट्रॉंग मेकॅनिझम तयार करून ह्या सगळ्या स्त्रियांपर्यंत ह्या योजना पोहोचतील, त्याची अंमलबजावणी होईल हे पाहणं खूप गरजेचं आहे. जी मुलं अनाथ झालेली कोविडच्या काळामध्ये, ज्या स्त्रियांची जे सिंगल पेरेंट चाइल्ड ज्याला म्हणतो, एक पालक मुलं जी आहेत, अशा मुलांचं शिक्षण सुटणार नाही, ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कायम राहतील, त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून शासन म्हणजे कोविडच्या काळामध्ये विधवा झालेल्या स्त्रियांसाठी काही राज्यांनी, म्हणजे जसं राजस्थान आहे, आसाम आहे, बिहार आहे, उडीसा आहे, ह्या राज्यांनी काही आर्थिक पॅकेज आणि पेन्शन योजना जी आहेत त्यांच्या राज्यातली अशी घोषित केलेली आहे. पण अर्थात ही याची फक्त घोषणा झालेली आहे, जाहीर झालेली आहे. त्याची अंमलबजावणी होणं, त्या पीडित व्यक्तीला त्याचा लाभ मिळणं आणि तिने तिच्या पायावरती उभं राहणं, सर्वाईव्ह करणं, हे फार म्हणजे याच्यासाठीचं जे स्ट्रॉंग मेकॅनिझमची गरज आहे ते इस्टॅब्लिश करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रामुख्याने स्त्रियांना प्रॉब्लेम फार मोठ्या प्रमाणात भेडसावतात. त्याचं कारण की एक शिक्षणाचा अभाव असतो आणि दुसरं की संपत्तीचा अधिकार जो आहे तो त्यांचा नाकारला जातो किंवा डावलला जातो. कायदेशीर ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत, पण इम्प्लिमेंटेशन, मिळण्याचा प्रश्न जेव्हा येतो किंवा देण्याचा प्रश्न जेव्हा येतो त्यावेळेस हा अधिकार दिला जात नाही किंवा नाकारला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी निर्विवादपणे हक्क त्या स्त्रीचा त्या कुटुंबावरती, त्या प्रॉपर्टीमध्ये इक्वल, जसा भावाचा आहे तसाच तो बहिणीचा सुद्धा राहायला पाहिजे. आणि सासरी गेल्यानंतर नवऱ्यानंतर तो अधिकार स्त्रीला, त्या म्हणजे त्याच्या पत्नीला मिळाला पाहिजे आणि तिच्यानंतर तिच्या मुलांना मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन जर चांगल्या पद्धतीने होऊ शकलं तर स्त्रियांना हे जे सगळे आर्थिक ट्रॉमाज, मेंटल ट्रॉमा सोसावे लागतात ते कमी प्रमाणामध्ये सोसावे लागतील. आणि ह्या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये शेवटी आपल्या भावभावनांचं आपण ज्याला म्हणतो की समायोजन करणं जे गरजेचं आहे, हे समायोजन करण्यासाठी त्यांना एक चांगला काळ किंवा एक आधार, सपोर्ट सिस्टीम जी म्हणू शकतो आपण, ती आपण देऊ शकतो, कुटुंब म्हणून, समाज म्हणून, राज्य म्हणून, आणि ती देणं खूप गरजेची आहे. म्हणून जेव्हा असे पॅन्डेमिक येतात त्यावेळेस अशा सगळ्या स्त्रियांसाठी आपण शासन म्हणून पावलं उचलणं खूप महत्त्वाचं आहे. आपण अपेक्षा करूया की येणाऱ्या काळात आपलं राज्य शासन सुद्धा ह्या सगळ्या स्त्रियांच्या बाजूने विचार करून एक ठोस कृती कार्यक्रम हाती घेईल.